नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण जर यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेले बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समिती कांद्याचे बाजारभाव, कोणत्या बाजार समितीमध्ये तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चला तर मग जाणून घेऊया आपल्या हातातली पहिली बाजार समिती आपल्या हातात आहे कोल्हापूर। आवक होती 998 क्विंटल, किमान दर मिळाला 700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 1800 रुपये, तर कमाल दर मिळाला 3000 रुपये। ही बाजार समिती आपल्या हातात आहे अकोला। आवक होती 573 क्विंटल, किमान दर मिळाला 1500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 2000 रुपये, कमाल दर मिळाला 2500 रुपये। पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर। आवक होती 1620 क्विंटल, किमान दर मिळाला 800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 1450 रुपये, कमाल दर मिळाला 2100 रुपये। पुढची बाजार समिती आहे दौंड केडगाव। आवक होती 731 क्विंटल, किमान दर मिळाला 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 2300 रुपये, कमाल दर मिळाला 3000 रुपये। पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळेफाटा चिंचवड। आवक होती 5106 क्विंटल, किमान दर मिळाला 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 2300 रुपये, कमाल दर मिळाला 3010 रुपये। पुढची बाजार समिती आहे लासलगाव लाल कांदा। आवक होती 22131 क्विंटल, किमान दर मिळाला 800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 2000 रुपये, तर कमाल दर मिळाला 2500 रुपये। पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड लाल कांदा। आवक होती 3111 क्विंटल, किमान दर मिळाला 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 1950 रुपये, कमाल दर मिळाला 2248 रुपये। पुढची बाजार समिती आहे संगमनेर लाल कांदा। आवक होती 7382 क्विंटल, किमान दर मिळाला 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 1565 रुपये, कमाल दर मिळाला 2625 रुपये। पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव सायखेडा लाल कांदा। आवक होती 1301 क्विंटल, किमान दर मिळाला 800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 1675 रुपये, कमाल दर मिळाला 1970 रुपये। पिंपळगाव बसवंत। आवक